लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा भाग आपण ऐकत आहोत। आता अनामिका तिच्या खोलीमध्ये असते आणि सोहमला त्या संकल्प आर्ट गॅलरीमध्ये काम मिळालेलं असतं, त्यामुळे तिची फार चिडचिड होत असते। ती म्हणत असते असा काहीतरी एखादा मुद्दा किंवा असा काहीतरी एखादा पॉइंट माझ्या हाती लागला पाहिजे, हे सगळं कसं होऊ शकतं असा सुद्धा विचार तिच्या मनामध्ये आलेला असतो। आता सोहम खूप आनंदामध्ये असतो आणि सोहम आनंदामध्ये असताना खूप सारी शॉपिंग जो करून आलेला असतो, तो शॉपिंग करून आल्यानंतर इथे अनामिकाशी तो बोलत असतो। तो म्हणत असतो इथे मला एक दिवस खूप मोठं आणि उंच उंच उडायचं आहे आणि सगळ्या गोष्टी इथे स्वतःच्या बळावर मिरवायच्या आहेत, करायच्या आहेत। मला चांदेकरांचं नाव लावून मोठं व्हायचं नाही, तर इथे माझी एक ओळख मला निर्माण करायची आहे। तू बघितलंस ना अनामिका, तुला सुद्धा हेच हवं होतं ना, आणि तू बघितलंस ना कशा पद्धतीने आता इथे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, असं इथे आता तो बोलत असतो। आणि तेव्हाच इकडे ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना तो तिला म्हणत असतो अनामिका, हे जे काही माझे थोडे कपडे आहेत ते प्लीज वॉश करून देशील का, किंवा घरातल्या इतर कोणाला ते वॉश करायला सांगशील का, अंजुताईकडे वगैरे। त्यावर अनामिका म्हणत असते हो चालेल ना। आणि तेव्हा तो म्हणतो की मला आता इथे उद्या जायचं आहे, असं सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी इथे तो सांगण्याचा प्रयत्न करत असतो। त्याचबरोबर आता अनामिका इकडे खूप जास्त राग चिडचिड करत असते। ती म्हणत असते की नाही, इथे मला ह्यानं मोलकरीण बनवले आहे का, असं म्हणूनच ते कपडे थोडेसे आपटण्याचं काम करते। आता ते कपडे इथे झटकल्यानंतर त्या कपड्यातून एक कार्ड बाहेर पडतं आणि ते कार्ड खाली जमिनीवर पडल्यानंतर अनामिका विचार करते हे नेमकं काय आहे, म्हणूनच ती ते कार्ड हातामध्ये घेते। आता त्या कार्डवरती संकल्प आर्ट गॅलरी असं नाव असतं आणि तिच्या लक्षात येतं की हे काम ह्याला इथूनच मिळालेलं असेल, नक्कीच काहीतरी करता येईल असा विचार करून लगेचच ती ते कार्ड हातामध्ये घेते आणि ते कार्ड हातामध्ये घेऊन लगेचच इकडे रोहिणीच्या खोलीमध्ये जाते। रोहिणी खोलीमध्येच असते, दरवाजा लावलेला असतो आणि तेव्हा इथे आता अनामिका तिच्याकडे येते। तेव्हा ती म्हणत असते तू इकडे कशी। त्यावरच आता अनामिका म्हणत असते हे बघा, मला सोहमच्या कपड्यामध्ये काय सापडलेलं आहे। आणि तेव्हा रोहिणी ते कार्ड पाहते आणि रोहिणीने ते कार्ड पाहिल्यानंतर इथे ती म्हणत असते ही तर संकल्प आर्ट गॅलरी आहे, म्हणजेच अद्वैतचा हा खूप चांगला मित्र आहे। आणि मग आता एक काम कर, तुझ्या नंबरवरून ह्या संकल्प आर्ट गॅलरीमध्ये तू एक फोन कर आणि तू फोन केल्यानंतर इथे मी कशा पद्धतीने बोलायचे, काय करायचे, ह्या सगळ्या गोष्टी तुला सांगते। त्यांच्याकडे आणखी काही व्हॅकन्सी आहे का, किंवा काहीतरी मार्ग किंवा काहीतरी माहिती नक्कीच मिळेल। मला का वाटतंय की हे सगळं इथे जो काही अद्वैत आहे, अद्वैतनेच ह्या सगळ्या गोष्टी इथे केलेल्या असतील असं मला तरी वाटत आहे, असं रोहिणी इथे बोलत असते। तेव्हा अनामिका आता रोहिणीच्या सांगण्यावरून लगेच संकल्प आर्ट गॅलरीमध्ये ती इथे फोन करते आणि तिने ते फोन केल्यानंतर आता तिकडून असं उत्तर आलेलं असतं, म्हणजे ही विचारते की तुमच्याकडे आणखी काही व्हॅकन्सी आहे का, मला खूप छान चित्र काढता येतात। आणि तेव्हा इथे ते म्हणत असतात सॉरी, आम्ही ना आत्ताच काल 2 दिवसापूर्वीच एका मोठ्या जो चित्रकार आहे त्याला इथे घेतलेला आहे। आणि तेव्हा ती म्हणत असते कोणाला घेतलंय, त्यावर तो म्हणतो सोहम चांदेकर। त्यावरच ती म्हणत असते हे नाव तर मी कधी ऐकलेलं नाहीये। त्यावर लगेचच तो म्हणत असतो की असं काय म्हणताय, त्यावर ती म्हणत असते हो मी अगदीच बरोबर बोलत आहे, हे नाव मी आतापर्यंत कधीच ऐकलं नाहीये। त्यावर लगेचच आता इकडे हे नाव कसं काय ऐकलं नाही असा प्रश्न इथे आता त्या लोकांना पडलेला असतो। अच्छा, हा खूप मोठा ऍक्टर वगैरे आहे का, असं बोलल्यानंतर आता नाही, हे नाव ना आम्हाला इथे अद्वैत चांदेकरने रिकमेंडेड केलेलं होतं आणि त्यामुळे आम्ही त्यांना घेतलेलं आहे, असं म्हणता क्षणी आता लगेचच ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असते। आणि त्यावर आता ती म्हणत असते अच्छा असं आहे, तर अद्वैत चांदेकरने, हा अद्वैत चांदेकरांचं नाव खूप मोठं आहे, ते नाव मी ऐकलेलं आहे, चांगली गोष्ट आहे। जर कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही जर कोणाला नोकरी देत असाल तर, आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तो अजिबात चांगले डिझाईन्स वगैरे करत नाही, पण इथे हे सगळं ह्या दोघींना सत्य समजलेलं असतं। आता ह्या दोघींना हे सत्य समजल्यानंतर इकडे मात्र दुसऱ्या बाजूला एक सर्वात महत्त्वाची गोष्ट झालेली असते। इकडे आज गणपतीचं विसर्जन असतं आणि ह्या दोघींना जी माहिती इथे मिळालेली असते ती माहिती इथे त्यांनी घेतलेली असते। त्याचबरोबर आता इकडे जेव्हा गणपतीचं आज विसर्जन असतं, यांच्याकडे सुद्धा 1.5 दिवसाचाच गणपती असतो आणि 1.5 दिवसाच्या गणपतीचं आज इथे विसर्जन करत असतात।
आणि तेव्हा अद्वैत जो आहे तो आरती करून घेतो। आरती झाल्यानंतर आता लगेचच आबा सांगत असतात, आता सगळेजण येऊन नमस्कार वगैरे करा आणि त्याचबरोबर इथे गणपती बाप्पाचं दर्शन सुद्धा घ्या असं म्हणून आता आरती वगैरे झाल्यानंतर आबा अद्वैतला सांगत असतात, आता अद्वैता थोडीशी गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती थोडीशी हलव असं म्हणूनच आता अद्वैत जो आहे तो गणपती बाप्पाची मूर्ती थोडीशी हलवण्याचं काम करतो। आता गणपती बाप्पाची मूर्ती थोडीशी हलवल्यानंतर इकडे आज सगळ्यांना खूप जास्त भावनिक होत असतात सगळेजण, कारण आज गणपती बाप्पाचं विसर्जन ह्या लोकांना करायचं असतं। आणि गणपती बाप्पाची मूर्ती हलवल्यानंतर आता आबा इथे रजनीला सांगत असतात, रजनी दही पोह्याचा नैवेद्य बाप्पासोबत शिदोरी म्हणून जो बनवला असेल तो घेऊन ये असं म्हणून आता रजनी म्हणत असते, हो आबा लगेच आणते। इकडे आता मात्र जी रोहिणी आहे ती विचार करत असते, आता खूपच मोठा धमाका इथे होणार आहे आणि तो इथे अनामिकाच घडून आणणार आहे असं सुद्धा इथे ती बोलत असते। तर आता इकडे जी रजनी आहे ती इथे जे दही पोहे आहे ते आणायला गेलेली असते। तेवढ्यातच अनामिका तिला विचारते, मला एक गोष्ट सांगा, दही पोह्याचा नैवेद्य का आणि कशामुळे द्यायचा असतो? त्यावर लगेचच आता इथे ती म्हणत असते, अगं असं काय करतेस, हे बघ बाप्पा, आता इथे बाप्पाचं विसर्जन होतं आणि बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर किंवा त्यांना आपण वाटं लावतो आणि वाटं लावल्याच्या नंतर त्यांना वाटेत तहान भूक ह्या सगळ्या गोष्टी लागतील ना, आणि म्हणूनच आपण त्यांच्यासोबत थोडेसे दही पोहे द्यायचे असतात। रजनीकडून इथे अनामिकाला समजलेलं असतं आणि तेव्हा अनामिका म्हणत असते, अच्छा हे आहे तर सगळं। आता गणपतीचा जो सगळा साज शृंगार असतो तो सगळा साज शृंगार काढलेला असतो आणि गणपती बाप्पाचं विसर्जन त्याचबरोबर बऱ्याच काही गोष्टी इथे सासूने अनामिकाला समजावून सांगितलेल्या असतात आणि तेव्हा अनामिका हे सगळं काही तिला फॉलो करत असते। तिच्याकडे बघून बघून सगळं काही ते शिकण्याचं ती इथे काम करत असते। त्याचबरोबर आता इकडे गणपती बाप्पाला अद्वैतने आणि त्याचबरोबर सोहमने दोन्ही हातात पकडलेलं असतं आणि तेव्हा ते बाहेर अंगणातच इथे त्यांनी छान एक मोठा टोप इथे सजवलेला असतो आणि त्यांनी छान एक मोठा टोप इथे सजवल्यानंतर आता त्याच टोपमध्ये इथे ते गणपती बाप्पाचं विसर्जन करणार असतात आणि त्यासोबत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा जयघोषामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी ही लोक आता तयार झालेली असतात। इकडे बाहेर अंगणामध्येच खूप छान असा ड्रम डेकोरेट केलेला असतो आणि त्या डेकोरेट केलेल्या ड्रममध्येच आता इथे गणपती बाप्पाचं विसर्जन होत असतं। प्रत्येकजण इकडे गणपतीचं विसर्जन करताना मनातील इच्छा काही ना काहीतरी मागत असतं आणि प्रत्येकजण इथे मनातील इच्छा मागत असताना अद्वैत गणपती बाप्पाकडे म्हणत असतो, काही जरी झालं तरी सुद्धा इथे माझ्या मनामध्ये जे काही इथे नात्याचं कन्फ्युजन आहे ते लवकरात लवकर गणपती बाप्पा इथे तू दूर कर आणि त्याचसोबत इथे खरेच जे काही काम आहे ते सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होऊ देत असं सुद्धा आता इथे अद्वैत मनामध्येच सगळ्या काही अपेक्षा आणि सगळं काही इथे गणपती बाप्पांना बोलून दाखवत असतो आणि सांगत असतो। खरं पाहायला गेलं तर आता कला नसल्यामुळे इथे त्याचं मन अस्वस्थ झालेलं असतं। तो म्हणत असतो की या वर्षीचं गणपती विसर्जन आणि गणपतीचा जो सण उत्सव आहे तो इथे मी खरेविना केलेला आहे, पण पुढच्या वर्षी मात्र ती माझ्या सोबत असेल आणि आम्ही एकत्रच इथे आता गणपती उत्सव हा सगळा धूमधडाक्यात साजरा करू असं अद्वैत बोलत असतो। आता इकडे सगळेजण खूप जास्त आनंदामध्ये असतात, सगळ्यांना प्रचंड आनंद इथे होत असतो। आता इकडे दुसऱ्या बाजूला संगीता थोडीशी अस्वस्थ असते, कारण संगीताच्या मनामध्ये विचार सुरू असतात की आता गणपती बाप्पा गेलेले आहेत आणि गणपती बाप्पा गेल्यामुळे घर किती सुनं झालेलं आहे आणि गणपती बाप्पा इथे असतात तेव्हा किती छान वाटतं। बघा ना, जेव्हा आपल्या इथे दोन्ही पोरी सोडून गेल्या तेव्हा सुद्धा असंच झालं होतं, पण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की जेव्हा आपली काजल सुद्धा आपल्याला इथे सोडून जाईल, ती लग्न करून जाईल, तेव्हा आपलं काय होणार आहे, आपण त्या गोष्टीचा इथे विचार सुद्धा करू शकत नाही असं सुद्धा आता इथे संगीता दिनकररावांना बोलत असते। त्यावरच आता इकडे दिनकरराव म्हणत असतात, अगं ठीक आहे ना, तू एवढ्या काळजी आणि एवढा सगळा विचार नको करूस ना। त्यावरच संगीता म्हणत असते, कसा विचार करू नकोस, नाही म्हटलं तरी सुद्धा मनामध्ये खूप सारे विचार इथे येतच राहतात ना, किती
किती नाही म्हटलं तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी मनामध्ये येतात आणि त्या मनामध्ये आलेल्या गोष्टी कसं आपण बाजूला करायच्या असं संगीता म्हणत असते. इकडे आता अद्वैत सगळे घरामध्ये गेल्यानंतर पुन्हा गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेत असतो. तेवढ्यातच त्याचा फोन वाजलेला असतो. ज्या कलाचा विचार तो इथे सतत कंटिन्यू करत असतो त्याच कलाचा मेसेज आलेला असतो. काही फोटो आणि काही एक व्हॉइस नोट सुद्धा इथे आलेली असते आणि तो ते पाहतो आणि ते पाहिल्यानंतर तो विचार करत असतो की हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर इथे हे फोटो कसले पाठवलेले आहेत. आणि तेव्हा व्हॉइस नोट तो इथे ऐकतो. आता त्या व्हॉइस नोटमध्ये असं कलाने लिहिलेलं असतं किंवा बोललेलं असतं की अरे चांदेकर, मी काही डिझाईन्स किंवा मागचे काही फोटोज इथे शोधत होते आणि त्या फोटोजमध्ये इथे मला हा आपल्या दोघांचा एक फोटो इथे सापडलेला आहे आणि तू बघ ना, ह्या आपल्या दोघांच्या फोटोमध्ये आपण किती क्यूट दिसत होतो असं आता इथे अद्वैतला कला बोललेली असते. आणि तेव्हा कलासुद्धा ती व्हॉइस नोट आणि तिने पाठवलेले ते फोटोज हे सगळं काही पाहत असतो. त्यालासुद्धा प्रचंड आनंद झालेला असतो आणि तेव्हा प्रचंड आनंद झाल्यानंतर आता अद्वैत विचार करत असतो, नाही आता कितीही नाही म्हटलं तरीसुद्धा इथे मला बाप्पा हे कन्फ्युजन दूर झालेलं आहे. मला आणि खरेला एकत्र राहायचं आहे आणि आमच्या दोघांच्या नात्याला एक संधी, एक चान्स द्यायचा आहे असा अद्वैत हसूनच विचार करत असतो. आता संध्याकाळची वेळ असते आणि अद्वैत जो आहे तो नेहमीप्रमाणे त्याच्या खोलीमध्ये झोपलेला असतो. ना तो बेडवर झोपतो नाही कलाच्या जागेवर झोपतो. तो स्वतःच्याच खाली अंथरून टाकलेल्या गादीवरती तो झोपत असतो. तेवढ्यातच आता नेहमीप्रमाणेच त्याला झोप येत नसते. त्याच्या मनामध्ये इथे फक्त आणि फक्त जी कला आहे कलाचाच विचार इथे येत असतो आणि त्याच्या मनामध्ये कलाचा विचार आल्यानंतर तो असं विचार करतो की नाही हे सगळं मला काय होतंय आणि त्याचबरोबर मी खरेचा एवढा विचार का करतोय. बरंच आता त्याचं इथे जी वेगळाच अद्वैत किंवा दुसरा अद्वैत येतो आणि त्याचा मित्र म्हणूनच त्याला सांगत असतो, अरे काय झालेलं आहे, तुला झोप येत नाहीये का. त्यावरच अद्वैत म्हणत असतो, तू इथे काय करतोयस. आता लगेचच तो म्हणतो, मी इथे काय करतोय म्हणजे तुला तर तुझ्या मनामध्ये ज्या गोष्टी चालल्या त्या गोष्टी अजिबातच इथे समजत नाहीयेत आणि तरीसुद्धा तू मला विचारतोयस की तू इथे काय करतोयस. अरे तू चांदेकर, इथे कलाची तुला आठवण येते का, ती नसल्यामुळे तुला त्रास होतोय का. त्यावर तो म्हणतो, नाही असं काहीच नाही, तुला छे असं तुला का वाटतंय. त्यावरच तो म्हणत असतो, असं का वाटतंय म्हणजे तुझी आत्ताची ही अवस्था मला पाहत नाहीये रे. मला असं का वाटतंय की तू इथे कलाच्या प्रेमात वगैरे पडलायस की काय. त्यावरच आता अद्वैत हसायला लागतो आणि म्हणत असतो, हो का, तुला असं का वाटतंय. तो म्हणतो की हो मला अगदीच असंच वाटत आहे आणि मी पाहिले ना तुझी ही होणारी अवस्था, तुझी होणारी घालमेल आणि त्याचबरोबर तुझं कन्फ्युजन, ह्या सगळ्या गोष्टी इथे मला व्यवस्थित माहिती आहेत ना आणि म्हणूनच मी हे सगळं तुला इथे सांगत आहे, तुला इथे बोलत आहे असं इथे तो बोलतो. आता अद्वैत वेगळ्याच विचारामध्ये गेलेला असतो. अद्वैतला असं वाटतं की खरंच हा बोलतोय ते सगळं खरं आहे का किंवा हा सांगतोय त्या सगळ्या गोष्टी इथे खऱ्या आहेत का. अद्वैत विचार करतो, नाही इथे ती नाहीये म्हणून मला खरंच एवढा त्रास होतोय का. आणि तेव्हा इथे तो म्हणत असतो, हो खरंच तुला त्रास होतोय पण तुला तो इथे सगळ्यांना सांगायचा नाहीये किंवा तुला तो सगळा होणारा त्रास जो आहे तो इथे कोणालाच दाखवायचा नाहीये असं इथे तो बोलतो. त्यावरच अद्वैत आता खूप मोठ्या विचारामध्ये पडलेला असतो की नाही हे असं होता कामा नये. खरं पाहायला गेलं तर इथे आता एक गोष्ट महत्त्वाची आहे, तिला तुझ्यासोबतच राहायचं होतं पण इथे तूच तिच्यासमोर घटस्फोटाचे कागद ठेवलेस आणि तूच इथे तिला असं सांगितलंयस की हे लग्न फक्त आणि फक्त इथे मी माझ्या आणि इथे आबांच्या मर्जीसाठी त्यांच्या इथे मान राखण्यासाठी करत आहे. ह्या सगळ्या गोष्टी तू सांगितल्या होत्यास ना, मग त्या बिचारीची यात काय चूक आहे, तिचं म्हणणं तरी तू एकदा ऐकून घेतलंस का. हे सगळं आता इथे तो त्याला सांगत असतो. तर इकडे आता रजनी स्वयंपाकघरामध्ये असते आणि स्वयंपाकघरामध्ये लगेचच अद्वैत जातो. अद्वैत म्हणत असतो, आज मी इथे जशी खरे सगळ्यांसाठी कॉफी बनवायची ना तशी मी कॉफी बनवणार आहे. तेव्हाच आबा म्हणत असतात, हो रे इथे कलाच्या जो काही कॉफीची चव आहे वेलचीची वगैरे ती अजून सुद्धा इथे जिभेवर रेंगाळतच आहे. खरंच तिच्या हातच्या कॉफीला एकच नंबर चव आहे असं आबा म्हणत असतात. आता अद्वैत विचार करत असतो की ठीक आहे मग मी सुद्धा इथे आता सगळ्यांकरिता कॉफी बनवतो असं म्हणून तो लगेच जातो किचनमध्ये आणि कॉफी बनवायला घेतो. तेव्हा इथे तो रजनीला म्हणत असतो, वेलची पूड बारीक करायची का काय करायचे. त्यावरच आता रजनी म्हणत
म्हणत असते, अरे तुझ्या बायकोने म्हणजेच कलाने इथे वेलची पूड सुद्धा एकत्र साठवून ठेवलेली आहे, बनवून ठेवलेली आहे, पण अगदीच थोडीशी घालायची आहे समजलं. असं म्हणूनच आता अद्वैत ह्या सगळ्या गोष्टी करत असताना इथे सगळ्यांना खूप कौतुक वाटत असतं आणि कुतूहल सुद्धा वाटत असतं. पण आता कला नसताना अद्वैत ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने करत आहे म्हणून त्यांना अभिमान वाटत असतो, तो म्हणजेच की अद्वैतचा. आता इकडे दुसऱ्या बाजूला सगळ्यांसाठी अद्वैतने आता इथे कॉफी ओतलेली असते आणि सगळ्यांसाठी अद्वैतने कॉफी ओतल्यानंतर तो आता सगळ्यांना कॉफी देत असतो. खरंच त्यांनी कमाल अशी कॉफी बनवलेली असते, अगदी कला बनवायची तशीच आणि त्याच पद्धतीची कॉफी तो बनवतो. आता सोहम हा बाहेरून आलेला असतो, मस्त छान फॉर्मल कपड्यामध्ये असतो, तो विण वगैरे केलेली असते आणि तेव्हा तो म्हणत असतो, आज खूप जास्त आनंदाची गोष्ट आहे आणि मला ती तुम्हाला सांगायची आहे. त्यावर घरातील सगळे सदस्य एकत्र येतात आणि सगळे सदस्य एकत्र आल्यानंतर आता जो सोहम आहे तो म्हणत असतो, खरं तर इथे ज्या ठिकाणी म्हणजे संकल्प आर्ट गॅलरीमध्ये एका हॉटेलमध्ये माझे पेंटिंग आणि त्याचबरोबर काही ड्रॉइंग हे सगळं लावण्यात आलेलं होतं, तेव्हा तिथल्या मॅनेजरला आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना इथे माझं ड्रॉइंग आणि पेंटिंग खूप आवडलेलं आहे. तर पाहायला गेलं तर तिथे त्यांनी हे जे काही माझे ड्रॉइंग आहे ते इथे नेटवरती किंवा इथे सोशल मीडियावरती पोस्ट केले आणि त्याला भरभरून प्रतिसाद आला. त्याचबरोबर एवढा प्रतिसाद आला आहे की आता ते सगळे कमेंट्स करणारे अनोळखी व्यक्ती आहेत, इतर देशातून आहेत आणि त्यामुळे आता माझं भरभरून कौतुक होत आहे असं इथे आता सोहम म्हणत असतो. आणि खरं पाहायला गेलं तर त्यांनी मला पुढचं सुद्धा इथे प्रोजेक्ट दिला आहे आणि तेव्हा मी खूप जास्त आनंदात आहे असं इथे सोहम सगळ्यांना सांगत असतो. आणि हे सगळं सांगत ऐकत असताना आता अनामिकाला असं करायचं असतं की नाही, काही जरी झालं तरी सुद्धा याचा हा जो काही ओव्हर कॉन्फिडन्स आहे तो ठेचलाच पाहिजे, आत्ताच हीच एक संधी आहे असं इथे ती बोलत असते. तेव्हा अद्वैत लगेच त्याच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि तेव्हा सोहम लगेचच अद्वैतला घट्ट मिठी मारतो. किती हे भावाभावाचं प्रेम आहे, हे सगळं अद्वैतने घडून आणलं होतं त्याच्यासाठी ह्या गोष्टी तरी ते दिसलेल्या असतात. इथे सोहम खरंच खूप जास्त खुश असतो आणि सोहम खुश तर सगळे खुश असंच इथे असतं, कारण हे शेंडीफळ आहे आणि शेंडीफळ असल्या कारणाने ह्याचे प्रत्येक लाड इच्छा प्रेम हे सगळं इथे त्याला मिळत असतं. त्याचबरोबर आता रोहिणी इथे म्हणत असते, नाही हा सोहमचा इथे काहीतरी बंदोबस्त कर आणि त्याचबरोबर हे दोघं एकत्र यायला नकोयत. अद्वैतला तर आता मी कशा पद्धतीने ह्याला धडा शिकवणार आहे हे तर तेवढंच महत्त्वाचं आहे, पण किती नाही म्हटलं तरी सुद्धा ह्या सोहमला सुद्धा तू धडा शिकवणार आहेस अनामिका, समजलं. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि रंजक असतो. सोहम किचनमध्ये असतो तेव्हा अनामिका त्याला म्हणत असते, तुला हे काम आणि हे सगळं कशामुळे मिळालेलं आहे कळलं, तुला तुझ्या इथे कर्तृत्वावर नाही मिळालं किंवा तुझ्या इथे क्वालिफिकेशनवर नाही मिळालं, तर इथे अद्वैत दादानी तुझ्याकरिता तिथे शब्द टाकला होता म्हणून हे सगळं इथे तुला मिळालेलं आहे. तेव्हा इथे सोहमला हा धक्का सहनच होत नाही, त्याला प्रचंड राग आलेला असतो आणि तेव्हाच इथे आता अनामिका म्हणत असते की हे सगळं तुझं नाहीये, तर हे तुला कोणीतरी भीक म्हणून दिल्यागतच झालेलं आहे असं म्हटल्यानंतर आता सोहम खूप चिडतो आणि चिडल्यानंतर तो त्याच्या खोलीमध्ये जात असतो. तेवढ्यात समोरून येणारा अद्वैत हे सगळं काही पाहतो की हा काय एवढा चिडलेला आहे म्हणून त्याच्याशी बोलण्यासाठी तो पुढे जात असतो. सोहम मात्र सरळ सरळ त्याला धक्का मारतो आणि आपल्या खोलीमध्ये निघून गेलेला असतो, कारण अनामिकाने अगदीच त्याची दप्ती नस दाबलेली असते आणि त्याच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचेल असंच एक वाक्य केलेलं असतं आणि त्यामुळे जो सोहम आहे तो प्रचंड इथे चिडलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन आणि त्याचसोबत इंटरेस्टिंग अशा एपिसोड सोबत अपडेट सोबत. तोपर्यंत पाहत रहा लक्ष्मीच्या पावलांनी.